पण आता तुम्ही लोकांमध्ये फिरताय. एक मला असं वाटतं की पल्स आपल्याला लोकांचा कळत असतो. अनेक निवडणुका तुम्ही अगदी खासदारकीच्या देखील पाहिलेली आहे. इतक्या निवडणुका आणि अर्थात इतकी वर्ष नारायण राणे हे राजकारणात असल्यामुळे त्यांच्या अनेक निवडणुका, त्यांचं कॅम्पेनिंग फार जवळून पाहिलेलं आहे. निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ना साधारणतः आपल्याला एक अंदाज येत असतो की लोकांचा कल कसा आहे. तुम्ही लोकांमध्ये फिरताय, अगदी गल्ली गल्लीमध्ये जाताय, लोकांच्या समस्या जाणून घेताय. काय कल वाटतं लोकांचा? लोक उत्स्फूर्त पाठिंबा महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना देत आहेत. आमचा प्रचार एकसंघ होत असल्यामुळे तो एक इम्पॅक्ट मतदारांवर पण चांगला पडतो. कसलेही वाद नाही, कसलेही हे नाही, प्रॉब्लेम नाही. आणि मतदारांनी ठरवलं आहे की यावेळेला महायुतीला आपण चान्स दिला पाहिजे, कारण का केंद्र सरकारमध्ये हे, राज्य सरकारमध्ये हे, तर कुठे मुंबईला पैसा कमी पडू द्यायचा नाही किंवा कमी पडणार नाही. हे जर करायचं असेल तर महायुतीला मतदान झालं पाहिजे, कारण का ह्यांच्याकडे द्यायला काहीच नाही हो. उद्धवजी स्वतःच उभे राहतात आणि सांगतात ना, माझ्याकडे द्यायला काय नाही. स्वतः उद्धवसाहेब म्हणतात शिवाजी पार्कला, आज पण कदाचित म्हणतील. ते कशाला, त्यांचेच आमदार आहेत गुहागरचे भास्कर जाधव साहेब, ते एका शिवाजी पार्कच्या सभेमध्ये आत्ताच हल्लीच कुठेतरी बोलले की बघा उद्धवजी बसलेत, त्यांच्याकडे द्यायला काय नाही. त्यांना द्यायला काही नाहीये. त्यांना हवंय विरोधी नेते पद आणि त्यांना ते मिळत नाहीये. ते त्यांचं दुःख देखील आहेच. नाही, तो भाग वेगळा. पण जेव्हा तुम्ही जेनेरिक पण एक आपल्या नेत्यांना सांगताय बघा त्यांच्याकडे आता काय नाही राहिलं, काय देऊ शकत नाही, ते त्यांचेच आमदार सांगतायत की हे आता काही देऊ शकत नाही, मग आपण मुंबई अशा माणसाच्या हातात का द्यावी जे काहीच देऊ शकत नाही. ते स्वतः म्हणतात मला बजेट कळत नाही. मग काय कळतं आपल्याला? ते मुख्यमंत्री असताना कधी मंत्रालयात गेले नाहीत. 3 वेळा माणूस मंत्रालयात गेले, 3च वेळा. म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री फक्त 3च वेळा मंत्रालयात जातो. हे सगळं आणि लोकांना ना काय झालं बघा, आज पण मी किशोरीताई पेडणेकरांवर एक विषय बोललो. कोविडच्या काळामध्ये किशोरीताईने काय पराक्रम केले की बॉडी बॅग असतात, जे जे डेड बॉडी ज्याच्यामध्ये ठेवावी लागते, त्याची एकाची किंमत मार्केट व्हॅल्यूप्रमाणे 1600 रुपये. ह्यांनी कुठल्या तरी कंपनीची टायअप करून ती 6719 रुपयाला घेतली. हो, आणि अशा हजारोनी त्यांनी ऑर्डर दिल्या आणि त्याचा उल्लेख त्यांनी निवडणूक ह्याच्यात केला नाही.